नमस्कार मित्रांनो. द रिपब्लिक बाय प्लेटो हे पुस्तक मी वाचत होतो आणि त्या पुस्तकामध्ये खूप छान अशी गोष्ट होती. ती गोष्ट कल्पना जरी असली तरी खूप आवश्यक आणि खूप ज्ञान देणारी आहे. म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवावीशी वाटली. मित्रांनो, प्लेटो म्हणतो की कल्पना करा, एका बंद गुहेमध्ये काही कैदी हे जन्मापासूनच राहतात आणि या कैद्यांना गुहेमध्ये त्यांच्या सावल्याशिवाय काहीच जग माहीत नसतं. ते सावल्यांनाच सर्वस्व मानतात. कालांतराने त्यातील एक कैदी हा मुक्त होतो आणि तो गुहेतून बाहेर येतो. गुहेतून बाहेर आल्यानंतर त्याला सूर्य दिसतो, नदी दिसते, झाडे दिसतात, निसर्ग दिसतो. तो आपल्या डोळ्यांनी ते पाहतो आणि त्या सावल्यांपलीकडेही जग आहे हे त्याला समजते. तो घाईघाईने मध्ये येतो. गुहेमध्ये आपल्या मित्रांना सांगतो की अरे, हे सावल्यात सर्व काही नाही, तर या पलीकडेही जग आहे. सूर्य आहे, झाडे आहेत, निसर्ग खूप मोठा आहे. चला आपण बाहेर जाऊन पाहूया. त्या सर्वांना तो जे सांगतोय ते अजिबात सत्य वाटत नाही. एवढी विनवणी करूनही ते जात नाही आणि सगळे मिळून त्याचा विरोध करतात. किंबहुना विरोध एवढा टोकाला जातो की त्याला ठार करतात. मित्रांनो, या गोष्टीतून आपण काय बोध घ्यावा? तर एखादा ज्ञानी, तत्वज्ञानी माणूस जर आपल्याला ज्ञानापर्यंत घेऊन जात असेल, तर ते आत्मसात करणारा समाजही पाहिजे. नाहीतर त्या तत्वज्ञानाचाच बळी जातो. त्यामुळे या गोष्टीहून आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आपली बुद्धिमत्ता ही कायम खुली ठेवा योग्य ज्ञानासाठी. आजच्या समाजात याची खूपच गरज आहे. गोष्ट सर्वांना समाजासाठी हितकारक वाटली